नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत मालेगाव, नाशिक येथे जे आहे अप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मालेगाव मंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत जे काही रहिवासी उमेदवार आहे, ते यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण या विभागाकरिता ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. आता यामध्ये वॅकन्सीजची डिटेल जर बघितली तर इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 60 जागा आहे, वायरमन किंवा लाईनमन या ट्रेडच्या 60 जागा आहे आणि कोपर ट्रेडच्या 8 रिक्त जागा आहेत. अशा प्रकारे एकूण 128 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. अप्रेंटिसचा कालावधी हा 1 वर्षाचा राहील. वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती तसे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवार जो आहे हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे. आता शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार जो आहे इयत्ता 10वी पास असला पाहिजे. तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 2 वर्ष कालावधीचा जो काही त्यांचा ITI असेल तो उत्तीर्ण झाला असला पाहिजे. कोपाचा जो काही कालावधी आहे तो 1 वर्षाचा राहील. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे कोपा ट्रेडसाठी जर अर्ज करत असाल तर. आता यामध्ये वयामध्ये तर दिलेलं आहे वरती, तर त्यानुसार जे आहे यामध्ये काही पर्सेंटेजची अट सुद्धा त्यांनी ठरवून दिलेली आहे. तर ITI लेव्हलला जे आहे ओपन कॅटेगरीला किमान 60% गुण असले पाहिजे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी ज्यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्ग प्रवर्ग आहे, यांच्यासाठी 55% गुण जे आहे आवश्यक आहे. आता यानुसार जे आहे तुम्हाला ऑनलाईन जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. येथे तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही. परंतु तुमचं जे काही प्रोफाईल आहे हे 100% पूर्ण असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्र जे आहे ते संबंधित ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात नेऊन देणे गरजेचं आहे. तर आता कोणकोणती कागदपत्र न्यायची आहे? तर यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, 10वी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट. त्यानंतर ITIचे 4ही सेमिस्टर असेल किंवा 2 सेमिस्टर असेल तर त्याची गुणपत्रिका तुम्हाला न्यावी लागेल. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड इत्यादी झेरॉक्स प्रती तुम्हाला घेऊन जायच्या आहे. या झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन करायची आहे आणि त्या तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. तर हे सर्व जे आहे ते 22 मे 2026 पर्यंत तुम्हाला जमा करायचं आहे. तर यासाठी जो काही पत्ता आहे तो खाली दिलेला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील जे काही पात्र आणि इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी जे आहे कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावरती ही कागदपत्र जमा करायला त्यांनी सूचना केलेली आहे. यानुसार कागदपत्र जमा करण्याचा पत्ता दिला आहे. अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय, 132 KV, सोयगाव उपकेंद्र परिसर, दाभाडी रोड, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, 423-203 या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हे कागदपत्र नेऊन देणे गरजेचं आहे. तुमचा अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 या कालावधीच्या दरम्यान स्वीकारला जाईल. यामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तुमचे अर्ज स्वीकारले जातील. 22 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी हे अर्ज नुसार कागदपत्र नेऊन द्यायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज आता रेग्युलर तुम्हाला मिळतील. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.